हे पहा, माननीय मुख्यमंत्र्यांचे पारिवारिक संबंध आहेत आणि ते एकदा पुन्हा मुख्यमंत्री झाले, त्यांचं अभिनंदन करावं म्हणून मी इथं आलो होतो. आणि दुसरी गोष्ट अशी की ज्या बीड जिल्ह्यात आम्ही लहानाचे मोठे झालो, ज्या बीड जिल्ह्याला एक फार गौरवशाली इतिहास आहे, बीड जिल्ह्यातील देश पातळीवर राज्य पातळीवर राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक, विचारवंत, गायक, चांगले न्यायाधीश ज्या बीड जिल्ह्याने दिले, त्या बीड जिल्ह्याचं आजचं स्वरूप हे अत्यंत भयानक आहे आणि कुठंतरी ते बदललं पाहिजे. आणि ही विनंती मी साहेबांना केली की बीड जिल्ह्याचं हे स्वरूप आपणच बदलू शकता. आणि त्या दृष्टीनं मला वाटतं विधानसभेत त्यांचं भाषण ऐकल्यावर त्या दृष्टीने त्यांनी कठोर पावलं उचललेली आहेत. बाकी काय, बीडमध्ये जे काही घटना घडलेल्या आहेत त्या घटनेकडे तुमचा बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे? नेमकं काय झालेलं आहे किंवा जे काही आरोप हे पहा, मनुष्य आता पशुत्वाकडे गेला का काय अशी भीती वाटू लागलेली आहे. ज्या निर्घुण पद्धतीनं संतोष देशमुखची हत्या झाली, त्याचं समर्थन कुणीच करू शकत नाही. आणि बीड जिल्ह्यात गेल्या काही वर्षात जे एक राष्ट्रीय महामार्गाचं जाळं पसरण्यात आलं, त्याच्यातून लोकांना सहज पैसा मिळाला. चांगले अधिकारी बीड जिल्ह्यात यायला तयार होत नाहीत, चांगले कॉन्ट्रॅक्टर काम करायला तयार होत नाहीत. या सगळ्याला कुठंतरी बदललं पाहिजे. म्हणून एक बीड जिल्ह्याचा फार गौरवशाली इतिहास आहे आणि त्याला पुन्हा जर ते वैभव प्राप्त करायचं असेल तर काही कठोर निर्णय शासनाने घ्यावेत आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी ते घेतलेले आहेत. आणि मला वाटतं की बीड जिल्ह्याचं हे निश्चित स्वरूप ते बदलतील. तुम्ही त्या प्रकरणात कथितपणे जे काही आरोप होत आहेत, राजकीय सूत्रधार यामध्ये आहेत, मास्टरमाइंड आहेत, माननीय करणाऱ्यावरती आरोप होत आहेत, म्हणजे राजीनाम्याची मागणी होते, मनसेच्या नेत्याची भूमिका कशी आहे बीडमधल्या? नाही, हे पहा, कोणत्याही हत्येचं समर्थन कुणीच करणार नाही. संतोष देशमुख यांची ज्या क्रूरपणे हत्या झाली त्याचं समर्थन कुणी करणार नाही. पण त्याचं एक जे विभिन्न स्वरूप मांडायला न पाहिजे, त्याच्यामुळे लोकांच्या भावना प्रक्षुब्ध होत आहेत. गुन्हेगाराला कठोरात कठोर शासन झालंच पाहिजे आणि गुन्हेगारावर धाक बसला पाहिजे की इथून पुढे त्यांनी असे गुन्हे करू नये. या दृष्टीनं सरकारने देखील पाऊल उचलायला पाहिजे. मला वाटतं माननीय मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदाच बीडचे पोलीस अधीक्षक यांची बदली करून त्या जागी एक नवीन तरुण पोलीस अधिकारी आणला आहे. काही दिवसात हे चित्र नक्की पालटेल. तुम्ही म्हणतात की मागच्या अनेक वर्षापासून बीड जिल्ह्याचं स्वरूप भयावह झालेलं आहे. रस्त्याचं जाळं झालं तरी पण भयावह झालेलं आहे. मागच्या अनेक वर्षापासून तिथलं नेतृत्व हे मुंडे कुटुंब करत आहे. तुमचा थेट आरोप मुंडे कुटुंबाकडे? हे पहा, आम्ही स्वतः बीड जिल्ह्यात लहानाचे मोठे झालो आहोत. मुंडे कुटुंबावर आरोप हा विषय नाही. विषय आहे की राजकारणात पैशाचा होणारा अतिरिक्त वापर, हा पैसा येतो कुठून? तो वाम मार्गाने येतो आणि मग त्यातून या सगळ्या घटना होतात. बीड जिल्हा असा नव्हता कधी आणि आम्हाला त्या गोष्टीचं खूप वाईट वाटतं. मी खंत मान्य मुख्यमंत्र्याजवळ बोलून दाखवते. बीड जिल्ह्याला जर तो त्याचा गौरवशाली इतिहास द्यायचा असेल तर काही कठोर पावलं शासनाने उचलली पाहिजे आणि मला वाटतं शासनाने ती उचललेली आहे. मिळायला पाहिजे. ज्या पद्धतीने त्या तरुणाची हत्या झाली त्याला न्याय मिळालाच पाहिजे आणि गुन्हेगाराला कठोरातलं कठोर शासन झालं पाहिजे. आणि तो गुन्हेगार कुणी का असेल. नाही, पारिवारिक त्यांचा तो कार्यक्रम होता. राजसाहेबांच्या आणि उद्धवसाहेबांच्या बाच्याचं लग्न असल्यामुळं मामानी जेवढं आनंदी राहायला पाहिजे तेवढे आनंदी राहिले. आणि मला वाटतं मान्य राजसाहेब आणि मान्य उद्धवजीच्या आवडीचे पदार्थ मेजवानीत होते, त्याच्यामुळे ते खूप आनंदी होते. हे दोन भाऊ जेव्हा जेव्हा खाजगी असेल, कौटुंबिक असेल किंवा इतर कुठल्याही कार्यक्रमाच्या निमित्तानं जेव्हा जेव्हा एकत्र येतात तेव्हा महाराष्ट्रामध्ये एक वेगळी राजकीय चर्चा सुरू होती की दोन भावांनी आता एकत्र आलं पाहिजेत. महाराष्ट्राच्या मनात ही इच्छा आहे किंवा कार्यकर्त्यांकडून अगदी मनसेचे असतील किंवा शिवसेनेचे असतील. तुम्ही ही भावना व्यक्त करताय का की बाबा कधीतरी असा एक क्षण येऊ आणि हे दोन भाऊ एकत्र येतात? हे पहा, दोन भावांनी कधीही एकत्र येणं हे अत्यंत कौतुकास्पद आहे, स्तुत्यप्रिय आहे. पण शेवटी त्या दोन भावानं ठरवलं पाहिजे. ते दोन भाऊ एकत्र आले तर आम्हा कार्यकर्त्यांना त्याची काय अडचण वाटण्याचं कारण नाही.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.